तर ही आम्ही अगदी रात्रीचं तुमच्याकडे आलोय, कारण जाता येता तुमच्या प्लॉटला जर म्हणजे आम्ही ह्या तुमच्या रोडने चाललो तर काय सहजासहजी जात नाही आम्ही तुम्हाला फोन केल्याच्या. हे जर आपल्याला एक आपण शेतकरी मित्रांना काय धावतोय की जसं घडलं तसं. मग मला काय म्हणायचं, आता ही जी आता येण चालू झालेली किती दिवसापूर्वी चालू झालेली? हे 15 दिवस झाले चालू झाले. 15 दिवस झाले. आता किती टक्के येण झाली असं तुम्हाला दिसतंय? आता कमळच दिसते त्या किती टक्के? मी का मध्ये मागच्या 4 दिवसात कमळ मोडले ते हे बघून त्यावेळेस 50% जाणवत होतं. आता ही त्यावेळेस मोडताना ही दिसत नव्हती, ते आज दिसायला लागली. किती टक्के झाली येण तुम्हाला असं वाटतं? निस्वन 50-60% झाली. 60% झाली. आणि 15 दिवसात 40% होईन असं वाटतंय का? होणार की गोगरे सर सगळे म्हणजे बघतोय आता मी हे करताना असं वर अडकले ते आता नुसतं बाहेर बघतो की ते अडकल्यात वर. ती काय 1-2 दिवसात लगेच ती बाहेर सकाळ म्हणलं तरी एखाद्या वेळेस दिसाय बसलं. आणि ह्याचं जे दांडा आपण बघतोय तर एकदम, आणि सगळ्यात महत्वाचं ह्या पाल्याला जी रुंदी आहे ती एकदम जबरदस्त आहे. मी म्हणतो केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी थोडस, थेटे सरांचा हा प्लॉट आहे टेंभुर्णी पंढरपूर, बोशे पाटी जी आहे, बोशे पाटी पासून डाव्या साईडला, बोशे पाटी पासून पंढरपूर साईडला सरांचा हायवे टच बंगला आहे. मी पाहिजे तर नंबर देईन कोणाला जर सरांच्या या प्लॉटला व्हिजिट करायचे असेल तर, कारण हा प्लॉट अभ्यास करायसारखा आहे. जमिनीत खाली बघितली पांढरी मुळी चांगली, 3 फुटाच्या पुढे बुंदा आहे, बरोबर आहे का? आणि घड चांगले पडले, फणीत अंतर आहे आणि वादी पण चांगली. तर तुम्ही हे वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेऊन समाधानी. आपल्या शेतकरी मित्रांना काय सांगा केळी क्षेत्रातल्या, कारण ही तुमचं सगळं जे आहे ही तुमचे कष्ट आणि तुम्हाला निमित्त आमचं वापरा बायोऑर्गॅनिक तुमच्या शेड्यूल मध्ये. नाही बरोबर आहे की तुमच्या वापरा बायोऑर्गॅनिक प्लॉट चांगला व्यवस्थित आलेला आहे. हा आणि चांगला रिझल्ट आहे त्याचा. चांगले रिझल्ट चांगले. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. बुद्धिमान सदाशिव थिटे. बुद्धिमान सदाशिव थिटे. थिटे सर, आपण वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन दिले. आता हे थोडस कॅमेरा व्यवस्थित दावा. किती फण्या पडल्या त्याला? 1 2 फण्या बघा बरं का. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ही गोंडा फणी 13वी, बरोबर आहे का? तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, ही जी फणी आहे ह्या फणीची जी ही वादी आहे आणि 2 फणीतलं अंतर, ही फुटाच्या पुढे 2 फणीतलं अंतर आहे, फुटाच्या पुढे 2 फणीतलं अंतर आहे आणि वादी लांब पडलेली आहे. आता घड जर बघितलं तर बघा केवढा घड दिसतोय ह्या वादी. हा आहे का नाही? आणि हेच नाही, आता ह्या तुमच्या पलीकडे ही येण झालेली आहे, त्याला निस्वन म्हणतो आपण. पलीकडे एक घड दिसतोय तेव्हा ती येण झालेली. तिथंच नाही, आता इकडे ही सगळे घड जर बघितले पाठीमागं पण ही, तर 6 जणी येण चालू आहे. 6 जणी ब्या टाकलंय वर. आणि इकडे अलीकडे आता इकडे बघा गड पडलेले. म्हणजे एक गड नाही, आपण काय गाडापेक्षा उभा राहून नाही नाटक करायचं. इकडे बघा ही घड फणीत अंतर किती, 2 फणीत अंतर किती, वादी किती लांब पडली आहे का नाही? फूट सहज भरला पाहिजे, फूट सहज भरतोय. आणि ही कसलं दिसतंय, ही कलर कसलाय. आणि ह्या बघा इकडे बघा, ह्या बघा येण झाली. इकडे अलीकडे आणा कॅमेरा. ह्या बघा ही घड कुठे बघा. आणि 3 इंचाचा दांडा असन. किती इंचाचा येईन थिटे सर? 3 इंच दांडा आहे का नाही? आणि ही अंतर फुटाच्या आसपास. इथं पण फाणी किती बघा, वर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि ही 13वी. अजून कमळ मोडलेलं नाही. आणि पाला बघा, ही पाल्याची रुंदी किती येईन? चटई टाकलेली रुंदी किती येईन पाल्याची थिटे सर? 3 फूट येईल ना. किती येईन रुंदी तुम्हाला काय वाटते? वर बघा ही पाला कसा दिसतोय, एकदम नागाच्या पडीसारखा दिसतोय. दिवसा अंधार पडत नाही. आणि कुठं जरी बघितलं तरी गाडाची येण झालेली आहे. ह्या कमळ पडत येतात. इकडे थोडस इकडे आपण थोडस एक लाईन घेऊ, थोडस इकडे. ही येण सुरू आहे बघा. 6 जणी ह्या ही वर येऊन थांबले. ह्या इथं पिलू, ह्या इथं एक पल्ल येण झाली. ह्या इथं ही दुसरी येण झाली. इकडे बघा ह्या हे वर येऊन पडलं इथं पहिलं. ह्या एक इथं दुसरं.
हे बघा 6 जणी बघा इकडे, हे बघा हाय का, हे बघा ह्याचं जरी खाल्लं बघितलं ना तेव्हा वर फिल वाढाकलंय. हे बघा इथं तिसरं, हे बघा ही पाठीमागं बघा, हे बघा ही 15 दिवसामध्ये 90% येईल होईल. हे बघा ही यंदा झालेली बघा ही प्रत्येक गड. आणि आपण म्हणतो ना वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरल्यावर जमीन भुसभुशीत होती. थिटे सर, हा. जमिनीत काय वाटतंय तुम्हाला? नाही भुसभुशीत आहे ना. आहे ना, इकडे बघा, मी अजून धावतो. हे बघा, हे बघा मुळ्या, हे बघा, पांढऱ्या शिपडा निघते हात घातला की. हे बघा मुळ्या, हे सगळं मुळ्याचं झाडाचं आहे. हे का मुळी, हात कुठे बी घाला बरं का. हे बघा पांढऱ्या शिपडा निघते, सहज हात जातोय वाळूत गेल्यासारखं. आहे का नाही. बघा मुळीचं झाड. म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी थिटे सर, आपण ज्या वेळेस दुसऱ्या अवस्थेत शूटिंग काढली आणि आज थोडक्यात तिसऱ्या अवस्थेत शूटिंग काढतोय रात्रीची, तर तिसरा डोस घेतल्यावर काय वाटलं तुम्हाला? नाही, फरक चांगला जाणवला ना. दोन्ही तर जाणवलाच, पण जाणवला. तिसरा पण अवस्था घेतल्यावर घेतल्यावर जाणवलं, चांगलं जाणवलं. येन फास्ट सुरू झाली. फर्स्ट झाली. म्हणजे मला काय म्हणायचंय, ज्यावेळेस आपण पूर्व अवस्थेत शूटिंग घेतली होती त्यावेळेस तू म्हणला वय खाल्ली वाटतंय जरा 3-3.5 महिन्याचा काहीतरी प्लॉट होता. पण तिथनं पुढे प्लॉट कसा उचलला? प्लॉट उचललाच लगेच चालू केली. काय मित्रमंडळी आल्या प्लॉटला काय म्हणतात? काय नाही, त्यात ती काय झाले, तिथे कॅमेरा पट्टीला गिनिगोल आहे आपला. हा हा ती एक जण टेलर पट्टी झाल्यामुळे गिनिगोल तिथला असं चांगला मोडला आहे. हा हा मग ते हाणून आणल्यामुळे रोडवरनं प्लॉट दिसतोय आता हा 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 त्या कोपऱ्यातनं असा. हा बरोबर. त्यामुळे जाता येता लोक गावात गाठ पडले म्हणजे काय? हे करते ती काय केलंय म्हणजे प्लॉट लय जोरात आहे, हा पानं हिरवीगार ही ती सगळी आपली काळोखी कमी आहे. काळोखी ती- सगळ्यात महत्वाचं थोडस खाली बसावं गोगरे सर. ह्याच्यावरती करप्या आलाय का बघा बरं? करप्या आलाय का? ह्या बघा, कुठं आता ही खालचा पाला गेलाय नाही असा विषय नाही, हे पिवळा पाला आहे, पण करप्या आलाय का? किती पानं चांगली म्हणजे हे बघा करप्या आहे का, दिसतो का बघा. म्हणजे तुम्ही कंटिन्यू वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन बस. घेतल्यामुळं हम्म. मी म्हणतो एक 2 पालं गेलेत नाही असा विषय नाही, पण वरती करप्या वाढत गेलाय का? नाही नाही करप्यावरती तुम्ही काय एक्स्ट्रा फवारले का? नाही, नाही, काय नाही. हा, मला हे म्हणायचे. खाली म्हणजे बघा, तुम्ही दिसतंय नुसती. आपल्या वापरा बायोऑर्गॅनिकच्या मार्गदर्शनामध्ये जे काय तुम्ही कंटिन्यूपणा ठेवलेला आहे त्याचं एक तुम्हाला जे पाहिजे ते मिळाले. आणि ही जी आता येण आपण पाहतोय, म्हणजे इकडे येण झालेली, ही झालेली, ही समोर झालेली, इकडे या घोगरे सर, थिटे सर या इकडं. तर तुम्ही आता ही जर घड बघितला ना, तर हीच नाही कुठलाही, आता ह्याचं फक्त तुम्ही कमळ मोललंय म्हणून आपल्याला बघायचंय. थोडंसं बारकाईने जवळ घ्या. ह्याला जो कलर आलेला आहे, कलर कसा वाटतोय तुम्हाला? पोपटी पोपटी कलर आहे ना. आहे का नाही पोपटी कलर? आणि वादी अंतर वादी किती चांगला आहे. आत्ताच? आताच वादीचं अंतर चांगलं आहे. अजून तर ती मोठं व्हायचंय आणि फुगायचंय. फुगायचं. मी म्हणतो ह्याचा एंड जर बघितला ना कुठल्या बी शेतकऱ्यांनी, कुठला शेतकऱ्याने म्हणजे बारकाईने जर ह्या प्लॉटला तुमची आठवण करून जरा थोडस लक्षपूर्वक जर पाहणी केली तर ह्या 2 फणीतला अंतर, ही वादी, आता ही खालची वादी आहे एवढी एवढी वादी खालची बरोबर. बघा मी हाताच काही नाटक करीत नाही, इकडे बघा, हे बघा बरोबर बसतंय एवढं. म्हणजे हे वरचं तर मी म्हणतो ह्याच्यापासून पण मोठं येणार आहे. हा, आणि वरच्या ह्याच्यात किती किळीत मोपले का तुम्ही? नाही मोजली नाही. 1 2 3 4 5 6 7 बघा किती 2 4 6 2 8 2 10 12 12 2 14 14 2 16 16 2 18 18 20 आहेत सगळे. 20 त्याच्यावर एक फणी आहे अजून, हा म्हणजे 20 ही दुसऱ्या फणीत आहेत. हा दुसऱ्या पण 20 आहे. हा, आता पलीकडची ते आपल्याला दिसत नाही, ही जे दोन त्यात खाली समजा कमी असते किंवा जास्त असते. किती बघा बरं त्यात पलीकडची फणी येते का मोबाईल? थांबा दोन. पहिली फणीत किती पहिली बघा, का? पहिलीत किती बघा. 2 हा 4 2 6 हा 6 2 6 2 8 8 10 10 10 2 12 12 2 14 14 आणि 1 15 शेळे. वर 15 आहेत आणि खालच्यात 20 आहेत. हा बघा बरं का, वरच्यात 15 आहेत आणि खालच्यात 20 आहेत. हा तर मला काय म्हणायचंय, ऐका, ही जी सगळं काय तुमच्या आहे या पद्धतीमध्ये ऍड केलेले, थोडस पुढे या. पुढे तर ही आम्ही अगदी रात्रीचं तुमच्याकडे आलोय, कारण
जाता येता तुमच्या प्लॉटला जर म्हणजे आम्ही ह्या तुमच्या रोडने चाललो तर काय सहजासहजी जात नाही आम्ही तुम्हाला फोन केल्याच्या. बरोबर आहे. हे जर आपल्याला एक आपण शेतकरी मित्रांना काय दावतोय की जसं घडलं तसं. मग मला काय म्हणायचं, आता ही जी आता येण चालू झालेली किती दिवसापूर्वी चालू झालेली? हे 15 दिवस झालं चालू झाले. 15 दिवस झाले. आता किती टक्के येण झाली असं तुम्हाला दिसतंय? आता कमळच दिसते direct. कमळच दिसते त्या. किती टक्के? मी कादा मध्ये मागच्या 4 दिवसात कमळ मोडले ते हा. हे बघून त्यावेळेस 50% जाणवत होतं. आता ही त्यावेळेस मोडताना ही दिसत नव्हती, ते आज दिसायला लागली. किती किती टक्के झाली येण तुम्हाला असं वाटतं? निस्वन 50-60% झाले. 60% झाली. आणि 15 दिवसात 40% होईन असं वाटतंय का? होणार की गोगरे सर सगळे म्हणजे बघतोय आता मी हे करताना हा. असं वर अडकले ते आता नुसतं बाहेर मी फेकायला बघत होती ते आता अडकल्यात वर. अडकलेत, हा. ती काय 1-2 दिवसात लगेच ती बाहेर येत. सकाळ म्हणलं तरी एखाद्या वेळेस दिसायला बसलं. 10% आणि ह्याचं जे दांडा आपण बघतोय तर एकदम, आणि सगळ्यात महत्वाचं ह्या पाल्याला जी रुंदी आहे हा. ती एकदम जबरदस्त आहे. मी म्हणतो केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी थोडस, थेटे सरांचा हा प्लॉट आहे टेंभुर्णी पंढरपूर, बोशे पाटी जी आहे, बोशे पाटी पासून डाव्या साईडला, बोशे पाटी पासून पंढरपूर साईडला सरांचा हायवे टच बंगला आहे. मी पाहिजे तर नंबर देईन कोणाला जर सरांच्या ह्या प्लॉटला व्हिजिट करायचे असेल तर, कारण हा प्लॉट अभ्यास करायसारखा आहे. जमिनीत खाली बघितली पांढरी मुळी चांगली, 3 फुटाच्या पुढे बुंदा आहे, बंद. बरोबर आहे का? आहे. आणि घड चांगले पडले, फणीत अंतर आहे आणि वादी पण चांगली आहे. वादी चांगली. तर तुम्ही हे वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेऊन समाधानी. समाधानी. आपल्या शेतकरी मित्रांना काय सांगाल केळी क्षेत्रातल्या? कारण ही तुमचं सगळं जे आहे हा. ही तुमचे कष्ट आणि तुम्हाला निमित्त आमचं वापरा बायोऑर्गॅनिक तुमच्या शेड्यूल मध्ये. हा, नाही बरोबर आहे की तुमच्या वापरा बायोऑर्गॅनिक प्लॉट चांगला व्यवस्थित आलेला आहे हा 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 आणि चांगला रिझल्ट आहे त्याचा. चांगले रिझल्ट चांगले आहेत. म्हणजे कुठल्याही शेतकऱ्यांनी जर हे वापरलं तर त्यांना करप्याला ह्याला थोडस फायद्याचा आहे, चांगला आहे. आहे का नाही? आता तुमच्या बरोबरचे प्लॉट असं म्हणजे येण वगैरे चालू झाले त्यांची? नाही, अजून झाले नाही त्यांच्या. आणि त्यांचा बुंदा, कमी आहेत, त्यांच्या पाल्याची रुंदी वगैरे बघितली? कमी आहेत. इथे रोड टचचे प्लॉट नाही होते. हा, पलीकडून पण आहे. नाही, तिथं पण आहे का? बाजूला. हा, तिथं ते आता तुमच्या लक्षात येईल ते कसं आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय, आपल्या इतरांनी आजूबाजूला कौतुक करावं असा आपला प्लॉट. हा, आहे की आपल्या अगोदर प्लॉट आहे तिथे. आपल्या अगोदरच आहेत, अगोदरच. तरी येण पण नाही. हा, आणि जरी आता झाली कुठं तरी ही जर बघितलं तर लक्ष देईल कुठल्या पण शेतकऱ्याला. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहे. समाधान. तर हा तुमचा प्लॉट पाहण्यासाठी समाधान भगत सर टेंभुर्णीवरून आलेत, आमचे अशोक सजगणी सर जामखेडवरून आलेत. आणि आता तुम्हाला दावतो, ही कॅमेरा जी धरलेला आहे ही रामेश्वर घोगरे सर आहे. त्या इकडे बघा, म्हणजे आम्ही सगळे जे आलेले आहोत. तर मला सांगायचंय काय की दिवस आणि रात्र आम्हाला बी कळा नाही. फक्त तुमच्या आनंद पाहिजे बरं का. आम्हाला पण वाटतंय शेतकऱ्याचा आपल्या आनंद होतोय, आपण पण शेतकरी. तर आपल्याला कुठतरी आपल्या हातात चांगलं आलंय आपल्या शेतकऱ्यांना वाटायला, तर आपण कमी नाही पडलो पाहिजे. कारण ती आपल्याला आशीर्वादच मिळणार आहे. कमी पडलो तर आम्हाला वाटतंय की आमच्याकडून काहीतरी चुकले म्हणे. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहे. तर आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कडून आणि आमच्या पूर्ण सहकार्यांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. इतर शेतकऱ्यांना आपल्या केळी क्षेत्रातल्या जी काय नवीन जुने असतील, ज्यांचे प्लॉट खालीवर झालेले आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा एक आपुलकीचा अनुभवाचा आणि रिझल्ट बद्दल तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना एक संदेशाच्या स्वरूपातून काय सांगू शकाल? शेतकऱ्यांनी कुठेतरी विश्वास ठेवून वापरला पाहिजे. रिझल्ट चांगला आहे. मी स्वतः वापरतोय. मागे लॉकडाऊन मध्ये पण मी वापरलेलं होतं आणि तुमच्याकडूनच घेतलेलं होतं हे. त्यामुळे आता कॉन्टॅक्ट करायला मला सोपं झालं सगळं. एक वेळेस वापरलेला आहे पहिले. मला काय म्हणायचं बरं का, केळी होती माझी पहिली, त्यावेळेस सरांकडे घेतलं होतं ना थिटे सर. आणि चांगला आहे, वापरायला चांगला आहे. लोकांना नाव बी वापरायला सोपं आहे ना, नावच वापरायला नावच सोपं आहे. नाव सुद्धा घ्यायला सुद्धा सोपं आहे. नावच कंपनीच काय वापरा. सहज माणूस 1000 वेळा दिवसात नाव घेतोय, हे वापरलं का, ते वापरलं का, ते वापरलं का. तुम्ही फक्त वापरलं नाही. काय वापरलं नाही? वापरा कंपनीचं मार्गदर्शन वापरलं नाही. तुम्ही दिवसात लय वेळा नाव घेताय. काय नाव घेताय? काय वापरलं का, हे वापरलं का, ते वापरलं का, हे सोड, ते सोड, हे वापर, ते वापर. तुम्ही फक्त काय वापरा, तुमच्या आहे या पद्धतीत वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरा. वापरल्यानंतर पीक कुठलंही असू द्या, पीक आपलं नातेवाईक नाही. पिकाला अन्नद्रव्याची गरज आहे. त्या पिकाला अन्नद्रव्य भेटली की पीक आपल्याला उत्पादन देणार आहे. त्याला अन्नद्रव्य कमी पडली की पीक रोगाला पण बळी जाणार आहे आणि उत्पादन पण कमी देणार आहे. आता हे तुम्ही सोडल्यामुळं तुमच्या कीटकनाशक, बुरशीनाशक, करप्याच्या काय फवारण्या करायची गरज पडली नाही. काय केलंच नाही.
बरं हे सोडल्यामुळं काय मर वगैरे नाही काय सगळं हे सोडल्यामुळं व्हायरस वगैरे काय वाढला? हे सुद्धा नाही उलट लहान झाडं होती ती उचलली सगळी. नमस्कार, तुमचं नाव आणि गाव मोठ्याने सांगा. बुद्धिमान सदाशिव तिथे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर. आता हे आता केळीचं क्षेत्र आहे, किती महिन्याचं आहे सर हे केळी आपली? 3 महिने 3 महिन्याची. किती क्षेत्र आहे टोटल? 1650 एकर. अच्छा, तर आजची तारीख काय सर? 28/8/2023. तर आज आपण या केळीला काय करतोय, वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आपण घेतोय, बरोबर. तर आजच्या तारखेला हे मार्गदर्शन घेतल्यानंतर पुढे काय होणार आहे ते आपण बघणार आहे. तर सध्या स्थितीमध्ये जे आहे तर ही केळी आपल्याला अशी दिसते, बरोबर. तर इथून आपण पुढे ते मार्गदर्शन घेऊ. तर हे मार्गदर्शन घेतल्यानंतर तुम्हाला काय अपेक्षित आहे, याच्यामध्ये काय काय बदल अपेक्षित आहे केळीमध्ये? रोपं खालीवर झालेली आहेत. अच्छा, व्हेरिएशन आलं याच्यामध्ये, बरोबर. हां, फायदा व्हावा हिशोबात बरं. म्हणजे थोडक्यात आता काय आहे, पानाची अंतरी चांगली चालली पाहिजे, बरोबर. पान रुंद झालं पाहिजे आणि व्हेरिएशन निघालं पाहिजे, बुंदा चांगला झाला पाहिजे, उत्पादनात वाढ झाली पाहिजे, हे सगळ्यांच्याच अपेक्षा आहे, बरोबर. तर मग या अपेक्षेला आपण आता कशा स्वरूपामध्ये तिथपर्यंत पोचतोय तेच आपल्याला या पुढच्या मार्गदर्शनातून बघायचं आहे. तर ही जी माहिती दिली तुम्ही त्याबद्दल तुमचे धन्यवाद सर. साहेब नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. बुद्धिमान सदाशिव थिटे, मुक्काम पोस्ट बोशी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आपण ह्या प्लॉटची एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती. अगदी रामेश्वर गोगरे सर आमचे आणि आपले आनंद कुमार सुरवडे सर आपले शिरूरचे, ते असताना ह्याच ठिकाणी तुम्ही ह्या झाडाच्या पलीकडून आणि सर ह्या झाडाच्या अलीकडून असे उभा होतो. फक्त आता आपण झाडाच्या पुढे उभा राहिलो आणि हेच सेम लोकेशन पलीकड साईडला आपण हे रोड आहे हा फिरून घेतला आणि ह्या साईडचा बी आपण रोड, ह्या साईडचा टावर आपण फिरून घेतला पहिल्या व्हिडिओमध्ये पूर्वावस्थेमध्ये. आणि अगदी पाठीमागचं जे काय पोल वगैरे झाड असतात ती पण लोकेशन घेतलं. आणि आज पण आत्ता आपण पलीकडे साईड हिकडे साईड वरती कॅमेरा उचलून मुद्दाम लोकेशन घेतलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे की वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन ह्या प्लॉटसाठी आपण किती वेळा, किती महिन्याच्या अंतराने किती डोस घेतले होते? दोन वेळा सोडलं. 2 वेळा, दोनदा. हा. आणि ड्रिपनं 2 वेळा. म्हणजे रोवरच्या 2 फवारण्या आणि गुरथरच्या 2 फवारण्या. जमिनीतनं रोवर 2 वेळा आणि गुरथर जमिनीतनं 2 वेळा 1 महिन्याच्या अंतराने, बरोबर आहे ना? आगाव सांगत नाही ना मी, कारण मार्गदर्शन तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही पैसे मला दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यावेळेस तुमची केळी जवळपास इथं लागत होती आणि आनंद सरांच्या मला वाटतं काहीतरी गळ्याला पाला लागत होता. अशा अवस्थेमध्ये त्याची उंची होती, त्यांनी अगदी असा पाला आनंद सरांनी हातामध्ये धरलेला आहे. मग मला काय म्हणायचे, त्यावेळेची उंची आणि आत्ताची उंची जर आपण बघितली तर तफावत चांगली आहे. आज तारीख काय बरं? 15/11/2023 आणि आपण 28/8/2023 ला मार्गदर्शन दिलं. म्हणजे 28/8/28/9 1, 28/10 2 आणि 28/3 आपला 28/11 3 महिने होईल, पण टाइम आहे अजून, बरोबर आहे का नाही? म्हणजे येणाऱ्या 28 3 महिने होते, बरोबर आहे का नाही? आपलं मार्गदर्शन देऊन 2 महिने 17 दिवस, म्हणजे थोडक्यात 2.5 महिन्याचा प्लॉट आपल्या मार्गदर्शनाच्या नंतर 2.5 महिन्याचा प्लॉट आहे, बरोबर आहे का नाही? त्याच्या अगोदरचा काय होता ते पूर्वावस्थेच्या व्हिडिओमध्ये उल्लेख आहे की किती दिवसाचा प्लॉट आहे. मग मला काय म्हणायचे, प्लॉटला प्रॉब्लेम काय होता आणि हे सोडल्यामुळं तुमच्या अपेक्षा ज्या काय होत्या त्याच्यात तुम्हाला असा एक वेगळे पण काय जाणवलं? बुंदा मोठा झाला. बुंदा आपण कमीत कमी आणि जास्तीत जमिनीची पोकळी चांगली राहिली. आपण बुंदा पाहतोय, किती बुंदा? हा 34 इंचापर्यंत बुंदा आहे. 34 इंचापर्यंत. हा, आणि हा प्लॉट आहे आपले थिटे साहेबांचा बोशे फाटा, बरोबर आहे ना? थिटे सर, तर भगत सर आहेत, रामेश्वर गोगरे सर आहेत. आणि आपण हे पाहणार आहे की हा आपण काय ह्याच्यात पाला वगैरे काय मध्ये घेतलाय का? कडून थोडासा फिरून घ्या, हाय असं इकडून घ्या, हाय असं फिरून घ्या इकडून. म्हणजे ह्या मीटर मध्ये आपण पाहतोय काय की ह्यात पाला वगैरे काय आपण धरलेला नाही किंवा पिल्ल वगैरे काय येऊन गेलेले नाहीत. आणि अशा पद्धतीने हा 34 इंचाचा बुंदा आहे. आणि तसाच पुढचा घ्या बरं बुंदा. 36 इंचाचा आहे. दुसरा बुंदा बघितला तर किती येतोय? 3 फुटाचा आहे, बरोबर 3 फुटाचा आहे. 36 इंच म्हणजे 3 फुट. 3 फुटाचा आहे. आणि ह्याला पण बघा बरं मीटरला पलीकडून काय लागले की एकदम व्यवस्थित आहे असं. एकदम बुंद्याच्या कडे घ्या, एकदम दमा आणि कॅमेरा फिरवून. आपल्याला का पाहायचं हे एवढं की त्या बुंद्यामध्ये पिलू वगैरे अडकलेलं नाही,
बरोबर आहे का? समजा पिल्लू वगैरे अडकलेला नाही आणि ह्याचा बुंदा भरतोय किती 36 इंचाचा आहे. 36 इंच म्हणजे 3 फूट. 3 फूट. साहेब आपल्या समोर आहे. साहेब बरोबर आहे का? हा. 2 वेळा आपला वापरा बायोऑर्गॅनिकचा 2 डोस केलाय. आणि विशेष म्हणजे सगळं शेजानी बुंद बघा, कुठलाही बुंदा बघितला तरी हीच नाही आपण इथं जमिनी वासा म्हणजे थोडस जर कॅमेरा फिरून घेतला एकदम रान ह्या भुसभुशीत झालेलं. एक मिनिट हे बुंदा बघू आपण. ही आतल्या साईडचा बुंदा आहे सगळा. अगदी पण जिथनं पहिली अवस्था काढली होती तिथनच व्हिडिओ घेणार आहे, पण आपण आतमधले बुंदे धावतो. त्या अगोदर केळीची उंची किती होती आणि आता केळीची उंची किती आहे आणि बुंदे साईज का. अजून एक बुंदा मापा बरं. बरोबर 38 इंच आहे. 38 इंचाचा बुंदा आहे इथं. जास्तीत जास्त 38 बरोबर आहे का नाही. हो. आणि आता कमीत कमी तुमच्या पाठीमागे एक झाड जरा बारक आहे तर ती बघा बरं. हे समोरच त्याचा किती बुंदा आहे समोर. समोर हेच का सगळ्यात बारीक आहे. ह्याचा किती बुंदा आहे आपण बघू. 30 इंचाचा आहे. तुटाळ लावलेला असं असू दे, तुटाळ असू दे. 30 इंचाचा आहे सर. सगळ्यात बारीक आहे ही. त्याचा किती बुंदा 30 इंचाचा. 30 म्हणजे कमीत कमी 30 इंच आणि जास्तीत जास्त 38 इंच 38 इंच. बरोबर आहे का नाही. बघा सर, बरोबर आहे. म्हणजे कमीत कमी किती 30 इंच 30 जास्तीत जास्त 38. 38 बुंदा मापत आहेत. आणि मालक इकडे तिथे सर आपले बसलेत. आपण एवढं का सगळं धावतोय की आपण शेतकरी नसताना बुंदा मापत नाही का पण तुम्ही प्लॉट मध्ये. आणि हे अशा पद्धतीने त्या बुंदीची साईज झालेली आहे. अगदी आतमधून बघितलं तर अगदी नारळ इतकं असं वाटतंय, म्हणजे इतकं असं जबरदस्त. आणि जमीन जर बघितली उकरून तर अगदी भुसभुशीत आहे. हो बघा वगैरे सर कुठे जरी हात घातला तेव्हा जमीन आता जातोय एकदम वाळूत गेल्यासारखा हात जातोय. कुठं जरी हात घातला तरी हो का हात किती खोल गेलाय बघा हे हात बघा. हात काय नांगूर आहे का. आणि हे बघा ही जारवा. तेव्हा ही जारवा हे बघा हे जारवा मुळी एकदम जबरदस्त रान भुसभुशीत झाल्या. इकडे घ्या हो का. हो का म्हणजे निवळ असं वाळूत तेव्हा मुळी. एक मिनिट. एक मिनिट मुळी बघा. हासवाला सारखी अशी केस बघा कशी झाली हो का मुळी. हात घाला बरं अजून एकदा. हो का जारवा तुटतोय हो का मुळे. हो का हो का मुळी कुठं बी घाला हात असा कुठं घ्या त्या मुळ्यांमुळे ही व्हाय नाही असं हो का मुळे. कुठं जरी गेलं ना तरी मुळ्या तशीच येते हो का. हासवालाच्या केस सारखी बघा ना कसली मुळी जबरदस्त आहे. पुढे उकरा बरं. बघा हो का नांगराचा फळा असल्यासारखा हात घुसतोय हो का. आणि मुळी असं जर हात घातला ना असा कुठपर बी असा वाळूत गेल्यासारखा जातोय हो का. हो का असं काय नांगर सहज पलटी हो का कसं होतं. रानच भुसभुशीत झालंय तेवढं. कुठे बी हात घावलं त्या गोमेच्या ह्याच्याने पायावनी धोईच भुसभुशीत झालंय. म्हणजे रान पण आपलं भुसभुशीत आहे. भुसभुशीत आहे. जारवा जबरदस्त. जारवा लय जबरदस्त आहे. अहो, सहज जरी वगैरे सर उकरून दावा बरं जमीन कसं काय भुसभुशीत. हो का बघा कसली भुसभुशीत जमीन. सहजच हात जातोय सहज. हो का बघितला हो का आहे का काही सुद्धा करायची गरज नाही. हो का मुळ्या. अहो मुळी सगळ्या ह्याच्यात मुळी झाली. हो का मुळी मुळ्याचं जाळच आहे सर. जसं माशाचं जाळ आहे का अशा प्रकारचं जाळ झालंय मुळ्यांचं. हो का बघितलं मुळीच आहे. कुठपर बी घाला हात हो का सहज जातोय. हो का हो का काय सुद्धा नाही असा सहज. म्हणजे ताकद असल्याशिवाय काम आहे का बघा की. हो मुळ्या सगळा जारवा म्हणजे अशा मुळ्याच आहेत. मुळ्यांनी जाम झाले माशाच्या जाळ्यात एकदम हाताला माती जबरदस्त. लागली का तुमच्या भाऊ. अजिबात नाही. बघू इकडे हात. हाताला सुद्धा माती चिटकत नाही. वापशा होय. तुमची जमीन आहे आणि वापरा बायोऑर्गॅनिक मुळे आली वापसा. आपण अगदी आता गोगरे साहेबांनी असा हात गाठला तर तो हात कुठवर बी असा निघत होता. कुठपर बी निघत होता. आणि आणि रान सगळं भुसभुशीत झालं. हा आणि बुंदा कमीत कमी तुम्ही अगदी तुटाळी लावलेला त्याचा बुंदा कमीत कमी किती इंच 30 इंच आणि जास्तीत- 38 इंच. 38 ते 39 इंचापर्यंत बुंदा आहे जास्तीत जास्त. पण मी म्हणतो 38 इंच पकडा काय फरक पडत नाही. पण मी म्हणतो 3 फुटाच्या पुढे बुंदा आहे. बरोबर आहे का नाही. आता केळीचं लागण्यापासून वय बघितलं तर किती झालं 6वा चालू आहे महिना. 6वा महिना सुरू झालेला आहे. मग मला काय म्हणायचंय हे वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन जे काय तुम्हाला गोगरे साहेबांनी दिलेलं आहे तर हे तुम्हाला महाग वाटतंय का. नाही महाग नाही. त्याचं ही बी आहे ना रिझल्ट बी आहे तसा.
पण रिझल्ट कसा असा पण महाग नाही असं वाटत नाही, होतं नाही, महाग नाही. रिझल्ट तर काही सोडले येतोच आहे की, पण ही जरा असं महाग नाही ना. मार्केट पासून जरा नाही नाही तसं काय नाही, एक्स्ट्रा खर्च होतोय असं काय? तसं काय होत नाही. तसं आपल्याला रिझल्ट वेगळा, पैसे गेलेलाच दुःख नाही. पैसे गेलेलंच तुम्हाला जे अपेक्षित होतं. मला काय म्हणायचंय, तुम्ही ही न वापरता पण केळी आणू शकताय. मी वैयक्तिक म्हणतो केळीला कुठलंही खत काय नाही दिलं तरी आंघोळीच्या पाण्यावरती केळी येते, पण गड केवढा असतो लहान पडतो ना, आपण ही उत्पादनाची केळी ना, वाद पडत आहे का नाही? नाही, वादा पडत नाही. हा मग उत्पादनाच्या केळीसाठी आता तुम्ही मला काय म्हणायचे, अगदी तुमची 3 महिन्यात जी काय असेल ती व्हिडिओ मध्ये उल्लेख आहे, तिथनं पुढे तुम्ही घेतलं तरी तुमची आता केळी समान आहे का खालीवर झाली? नाही, समान आहे. समान झाली. समान झाली. बुंदा चांगला झाला. पाल्याची जर आपण ग्रोथ बघितली तर काळुकी वगैरे एकदम टिकून आहे, पाला जाड रुंद आहे. आता रुंदी जर बघितली पाल्याची 3 फुटाच्या आसपास, आरामशीर 3 फूट आणि लांबी बघितली तर किती येईल? खालून बरं ना 15 फूट. लांबी किती आहे अंदाजे? 7 फूट येईल. किती येईल साहेब? होय तेवढी येईल की. 6-7 फूट येणार आहे. आहे का नाही? हा. मग मला काय म्हणायचंय, केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही घेतलेला अनुभव आणि मिळालेला रिझल्ट तुम्हाला पण घ्यायच्या अगोदर वाटत असेल, मेहर साहेब व्हिडिओ काढतय सोडतय, पण काय खरं काय खोटं? पण मेहर साहेबांवर विश्वास आहे ना, पहिलं वापरलेलं आहे हो आम्ही. हे आताच बोलवलं नाही तुम्हाला. मला काय म्हणायचंय, तुम्ही आमच्याकडून विश्वास घेतलेला आहे, पण जरी तुम्ही विश्वास घेतला तरी हे मार्गदर्शन घेत असताना एक थोडी तरी मनामध्ये शंका आली असेल नाही, की आपण हे मार्गदर्शन घेतोय तर आपले पैसे एवढे चालल्यात, खरंच तसं होतंय का व्हिडिओ दावत्यात तसं? नाही, नाही, अशी शंका नाही. म्हणजे तुमच्या विश्वासास पात्र आम्ही बनलोय. तुमची शंकाच आमच्यावर नाही म्हणले आम्ही विश्वासात पात्र आहे म्हणाय काय हरकत नाही. तुमची शंकाच नव्हती अगोदर, आणि आता तर तुम्हाला पाठीमागे रिझल्ट आहे, म्हणजे आता काय झालं, तुमचा रिझल्टने अजून भरवसा पक्का झाला. बरोबर आहे का नाही? तर आपण जी काय 2 रुपये खर्च करतो मार्केटमधनं, जे काय आणावं लागतं ते आपल्याला टाकावं पण लागतं. हे तुम्ही आपलं हे मार्गदर्शन घेण्या अगोदर टाकत होता, वापरत होता, सगळं करत होता, पण केळी अपेक्षित प्रमाणे येत होती का? नाही. म्हणजे मला मी मुद्दाम ह्या गोष्टीचा का उल्लेख करतोय, हे वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेण्या अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने केळीला मार्गदर्शन चालूच होतं. तुम्ही खतं वगैरे वॉटर सोलेबल जे काय तुमच्या ज्ञानाने अनुभवानी आहे ते तुम्ही वापरतच होता, पण केळी अपेक्षित त्याची वाढ होत होती का? नाही. पण ज्या वेळेस तुम्हाला वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन भेटलं, त्याच्यामध्ये 34 प्रकारचे अन्नद्रव्य आहेत, कंटेन आहेत, तर ते ज्या वेळेस तुम्हाला भेटलं त्यावेळेस त्या केळीला वाढ म्हणायची गरज पडली का? ऑटोमॅटिकच सगळं त्याचं ग्रोथ चालू झाला. तुम्ही टाकलेलं बी उचलून दिलं ह्यानी, सगळ्या खतांची डिफिशियन्सी भरून काढली, आणि तुम्ही आल्यापासून सांगताय साहेब अपेक्षित पाणी आज पण मला केळीला देता आलं नाही नाही 2 तास फक्त चालते ठीक आहे, मोटर. फक्त 2 तास पाणी पडतं याला. 2 तासाच्या पाण्यावरती आलेली केळी. म्हणजे तुम्हाला अपेक्षित जी काय आपण म्हणतो एक बाबा 5-6 दिवसात 8-10 तास तरी पाणी दिलं पाहिजे, असं तुम्हाला पाणी द्यासारखं पाण्याची परिस्थिती आहे का? नाही, तुम्ही बघताय आता पाणी- फिरलाय कुठं नाही, नाही. मध्ये झालतं. पायी कुठं मला होत नाही. हा. मी तुम्हाला त्यामुळेच गोष्टीची जाणीव का करून देतोय की तुम्हीच आम्हाला सांगत आहे की साहेब 2 तासाच्या पुढे पाणी द्यायसारखी परिस्थिती नाही, तरी पण तुमच्या वापरा बायोऑर्गॅनिक मुळे आमचा प्लॉट चांगला आहे. चांगला आलाय. तर मग मला काय म्हणायचंय बघा, आज मला असं सांगायचंय की मार्केटमधनं तुम्ही जे काय आणून वापरत होता, तुमचा प्लॉट उचलत नव्हता, ज्यावेळेस वापरा तुम्हाला भेटलं, वापरा कंपनीचं मार्गदर्शन तुम्ही विश्वास ठेवून निर्णय घेऊन 2 रुपये खर्च करून तुम्ही सोललं, वापरलं, आणि आज आपल्याला परिस्थिती दिसती, कदाचित हे वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन तुम्ही वापरलं नसतं. असं हे झालं नाही, रिझल्ट असा भेटला असता, बुंदा मोठा झाला नसता. मी म्हणतो नका की रिझल्ट भेटा ना, पण पैसे जातात म्हणले थोडा विचार करायला पाहिजे. नाही, नाही. पैसे गेलेले दुःख नाही, सांगतोय काय आपल्याला पाहिजे तशी. पण मला काय म्हणायचंय बघा, आज तुम्ही हे निर्णय घेतला धाडशी, आज प्लॉट सुंदर आलाय आपला. जर हा निर्णय घेतला नसता तर केळीची येण कशी होती? जर घेतलं नाही तर येण कशी होणार? येण म्हणजे व्यवस्थित पडला महाग पुढं होणार. बरं, येण महाग पुढं झाली की माल कसा निघणार? माग पुढे होतं ना, एक महाग पुढं झालेला माल पिकअप वाला मागवतो का बॉक्स पॅकिंग वाला मागवतो? पिकअप वालाच ना, माग पुढे होते. मग बघा सर, बॉक्स पॅकिंगला आणि पिकअप वाल्याला माल कसा द्यावा लागतो शेतकऱ्याला? म्हणजे आज समजा उदाहरणार्थ आपण पकडलं बाबा एक 25 ते 30 रुपये रेट आहे, तर पिकअप वाला कुठल्या रेटनी मागवतो माल? 15 रुपयांनी, म्हणजे निमेनीच मागवतो. मग मला काय म्हणायचंय, मी मुद्दाम गोष्टीचा उल्लेख करतोय थिटे सर, जर तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये फक्त ऍड केलंय वापरा बायोऑर्गॅनिक, आम्ही तुम्हाला म्हणलं का तुमचं दाणेदार बंद करा, वॉटर सोलेबल बंद करा, साहेब काय नाही तुम्ही फक्त आमचंच वापरा, असा शब्द आहे का आमचा? मग तुमच्या पद्धतीत ऍड केल्यामुळे तुमचं आहे त्या खताला पण उचलून दिलं गोगरे सर. बरोबर आहे ना. अजून काय पाहिजे बघा सर. उचलून दिलं ना ते. मग मला काय म्हणायचंय, तुम्ही जिथं 2 रुपये आज लावताय वापरा बायोऑर्गॅनिक कडे, ते कारणे लागतात असं म्हणाय काय हरकत आहे का आपल्याला? करणे लागते. आपल्या शेतकऱ्याच्या
पिकाची हिताची कंपनी आहे म्हणाय काय हरकत आहे का? एकदम अन्नद्रव्य जे चांगलं आहे, बनवले काय ते नाही. बरोबर आहे का नाही? डोळं झाकून हे करण्याचं काम आहे नुसतं. डोळं झाकून ठेवला पाहिजे फक्त माणसाने. विश्वास ठेवला पाहिजे आणि वापरलं पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे. मला एक म्हणायचंय, पीक तुमचं आहे बरं का, आणि ही पोट बी आपलंय. बरोबर आहे. आता उदाहरण बघा कसं आहे, ही पीक तुमचं आहे आणि ही प्रत्येकाचं पोट आपलंय. ही पोट आपण किती वेळ दम काढू शकतो, भाकरी वाचून, पाण्या वाचून? किती वेळ नाही काढू शकत, कारण त्याला भूक लागल्यानंतर आपण सहज म्हणतो लय भूक लागली राव, जेवलंच पाहिजे. आता हातपाय पाकळले होत्यात, आपलं पोट दम काढत नाही स्वतःच. तर ही पीक काय तुमचं माझं नातेवाईक आहे का? मालक लय चांगला आहे म्हणून आता मला चांगलंच यावं लागेल, मला उत्पादन द्यावं लागेल. मालक मी म्हणतो एकदम धुतल्या तांदळावानी आहे कुठल्या पण पिकाचा. झालं पाहिजे ना पिकाला. तर त्या जमिनीतनं जी ताकद त्या पिकाला मिळायला पाहिजे, अन्नद्रव्य वगैरे, ती मिळाल्याशिवाय ही हलणार आहे का? आपण जरी असं म्हणलं की आता माझी जमीन लय चांगली आहे, सगळंच लय सुंदर आहे, मी बी लय इमानदारी आहे, धुतल्या तांदळावानी आहे, आता पीक माझं एक नंबर येणार, असं होईन का? त्याला जे पाहिजे ते दिलं तर ते आपल्याला पाहिजे ते देईन. म्हणजे मराठी म्हण काय, वंजळभर पेरा पोतभर मिळन. आता वंजळभर पेरायचंच नाही, पेरलंच असं एकदम असं, तर आता पोतभर कोणाचं आणायचं? आता ह्याला म्हणतात वंजळ आणि पोत कशाला म्हणतात मी सांगायची गरज नाही. मग आता आपण पेरणी केली एवढी आणि मागतोय पोतभर, कोणाचं आणायचं? बघा सर, बरोबर आहे. मग तुम्ही घेतला निर्णय, केलं धाडस, 2 रुपये खर्च केले, आज प्लॉट तुम्हाला नाराज आहे का? नाराज. इतर शेतकऱ्यांना आपल्या केळी क्षेत्रातल्या जी काय नवीन जुने असतील, ज्यांचे प्लॉट खालीवर झालेले आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा एक आपुलकीचा, अनुभवाचा आणि रिझल्ट बद्दल तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना एक संदेशाच्या स्वरूपातून काय सांगू शकाल? शेतकऱ्यांनी कुठेतरी विश्वास ठेवून वापरला पाहिजे. रिझल्ट चांगला आहे. मी स्वतः वापरतोय. मागं लॉकडाऊन मध्ये पण मी वापरलेलं होतं आणि तुमच्याकडूनच घेतलेलं होतं हे. मग- त्यामुळे आता कॉन्टॅक्ट करायला मला सोपं झालं सगळं या गोष्टी. एक वेळेस वापरल्या वापरलेला आहे पहिले. मला काय म्हणायचंय बरं का, ज्यावेळेस केळी होती माझी पहिली, त्यावेळेस सरांकडे घेतलं होतं ना. थिटे सर, आणि चांगला आहे, वापरायला चांगला आहे. आणि लोकांनी नाव बी वापरायला सोपं आहे ना, नावच वापराय, वापरायला नावच सोपं आहे, नाव सुद्धा घ्यायला सुद्धा सोपं आहे. नावच कंपनीच काय आहे? वापरा. सहज माणूस 1000 वेळा दिवसात नाव घेतोय, हे वापरलं का, ते वापरलं का, ते वापरलं का. तुम्ही फक्त वापरलं नाही. काय वापरलं नाही? बरोबर आहे. वापरा कंपनीचं मार्गदर्शन वापरलं नाही. तुम्ही दिवसात लय वेळा नाव घेताय, काय नाव घेताय? वापरा. काय वापरलं का, हे वापरलं का, ते वापरलं का, हे सोड ते सोड, हे वापर ते वापर. तुम्ही फक्त काय वापरा, तुमच्या आहे या पद्धतीत वापरा. बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरा. वापरल्यानंतर पीक कुठलंही असू द्या, पीक आपलं नातेवाईक नाही. पिकाला अन्नद्रव्याची गरज आहे. त्या पिकाला अन्नद्रव्य भेटली की पीक आपल्याला उत्पादन देणार आहे. त्याला अन्नद्रव्य कमी पडली की पीक रोगाला पण बळी जाणार आहे आणि उत्पादन पण कमी देणार आहे. आता हे तुम्ही सोडल्यामुळं तुमच्या कीटकनाशक, बुरशीनाशक, करप्याच्या काय फवारण्या करायची गरज पडली नाही काय केलंच नाही. बरं? हे सोडल्यामुळं काय मर वगैरे, नाही काय सगळं. हे सोडल्यामुळं व्हायरस वगैरे काय वाढला? हे सुद्धा नाही. उलट लहान झाडं होती ती उचलली सगळी. म्हणजे तुम्ही आमच्या ह्या वापरा बायोऑर्गॅनिकच्या मार्गदर्शनावरती समाधानी आहेत. तर हा तुमचा प्लॉट बघण्यासाठी आमचे करमाळ्यावरून रामेश्वर घोगरे सर आलेले आहेत. तसेच टिंबुर्णी तांब्याचे भगत सर, समाधान भगत सर आलेले आहेत. आणि तुमचं हा प्लॉट पाहून आम्हाला पण खूप आनंद झाला, कारण तुम्ही जसं सांगितलं त्या पद्धतीने सोडलं. आणि अगदी आपण आतमध्ये जाऊन आता पाहिलं की बुंदेची साईज कमीत कमी 30 इंच, म्हणजे नवीन तुटाळं टाकलेलं, आणि जास्तीत जास्त 38 इंचापर्यंत झालेली आहे. आणि जमीन आता घोगरे सरांनी हात घातला, असाच हात घातला तर ते कुठवर बी हात लय भुसभुशीत झाले, वाळूच गेले म्हणे. आहे का नाही? तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत? समाधान. आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कडून, आमच्या रामेश्वर घोगरे, समाधान भगत सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद सर.